नमस्कार, मी वसुंधरा काशीकर. साम टीव्हीच्या महाब्रँड्स या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचं आणि मोठं स्वप्न म्हणजे स्वतःच्या मालकीचं, स्वतःचं घर. हे घर तयार करून देणाऱ्या बांधकाम क्षेत्रातील पुण्यातलं एक अग्रणी नाव म्हणजे परांजपे स्कीम प्रायव्हेट लिमिटेड. हजारो कुटुंबांना आधुनिक टाउनशिप आणि अद्ययावत घरं पुरवणाऱ्या परांजपेंनी मोठ्या संघर्षातून यश संपादन केलं. आजच्या या भागामध्ये परांजपेंच्या दूरदृष्टीच्या आणि रोचक प्रवासाची कथा आपण पाहणार आहोत. अभेद्य गडकोटाप्रमाणे असतात काहींची तत्व. क्षितिजाला कवेत घेणारं असतं त्यांचं भव्यत्व. विचारांची खोली आणि मूल्यांची उंची जपणारी ही माणसं असतात तुमच्या आमच्यापैकीच. पण त्यांच्या व्यक्तिमत्वाची सावली असते तळपणाऱ्या सूर्यासारखी. व्यवसायातही माणूसपण जपणारं असंच एक नाव म्हणजे परांजपे स्कीम कन्स्ट्रक्शन लिमिटेडचे शशांक आणि श्रीकांत परांजपे. 1987 मध्ये श्रीकांत आणि शशांक परांजपे यांचं कुटुंब पुण्यात आलं. त्यांनी कोथरूडमध्ये श्रीराम अपार्टमेंट नावानं 6 सदनिकांचा पहिला प्रकल्प उभारला. श्रीकांत परांजपे हे सीए आहेत, तर शशांक परांजपे हे वाणिज्य शाखेचे पदवीधर आहेत. दोघांची विचार करण्याची पद्धत वेगळी असली तरी व्यवसायात एकमतानं काम करत असतात आणि हेच त्यांचं बलस्थान आहे. परांजपे कुटुंबियांचा जुना व्यवसाय चांदीचा. 99% शुद्ध चांदी अशा रीतीनं आजोबांनी व्यवसाय केला. तेच तत्व वडील आणि काकांनी बांधकाम व्यवसायात आचरलं. आज त्याच तत्वांना धरून श्रीकांत आणि शशांक परांजपे यशस्वी व्यवसाय करतायत. माझे आजोबा 1895 च्या सुमारास मूळचा त्यांचा चांदीचा व्यवसाय होता. आर्ल्यामध्ये खूप आमच्या आजोबांच्या जमिनी होत्या. त्यांनी लँड डेव्हलपमेंटच्या व्यवसायामध्ये पण सुरुवात केली. माझे काका श्री बाबूराव परांजपे हे त्यांनी अनेक गृहनिर्माण संस्था तिथे उभ्या केल्या. असं म्हणतात की तुमचं स्वतःचं शहर किंवा कोश त्याच्यातून तुम्ही बाहेर पडलात तरच तुमची प्रगती होते. श्रीकांतचं आणि माझं असं ठरलं की आपण कन्स्ट्रक्शनच्या व्यवसायातही पदार्पण करायचं. हे पर्सनल रिलेशन्स असतात ना भावांची किंवा फॅमिलीची, ह्याचा खूप मोठा वाटा असतो ना, तो आईवडिलांचा असतो. त्यांनी संस्कार काय केले, संगोपन कसं केलं, हे खूप महत्त्वाचं असतं. लांबपर्यंतचा जरी मी विचार केला ना तरी आमच्या दोघांचं कधीही म्हणजे भांडण तर सोडून द्या, पण वादविवाद झालेलाही आम्हाला आठवत नाही दोघांनाही. आणि एक जसं आईवडिलांनी निस्सीम प्रेम म्हणतात ना, की कुठचीही अपेक्षा न बाळगता मुलावर केलेलं प्रेम, आणि तशाच त्या संस्कारांनी आमच्या दोन्ही बंधूंचं एक फार वेगळं नातं जडलं. पण त्याचबरोबर व्यवसायात आम्ही एकत्र आहोत. पूर्ण भागीदारी आमची आहे. पण ह्या व्यवसाय करताना ना असे जे भाऊ असतात किंवा पार्टनर असतात, मला असं वाटतं, म्हणजे माझी वैयक्तिक मत आहे की तरीसुद्धा त्याच्यात हायरार्की पाहिजे, नक्की पाहिजे. कोण मोठा कोण धाकटा, की समजा काही कारणांनी, आणि असं होऊ शकतं की माझं मत वेगळं, माझ्या बंधूंचं मत वेगळं, एका सीमेपर्यंत प्रत्येकजण आपापली बाजू दुसऱ्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करेलच. पण एक अशी वेळ येते की तरीसुद्धा गोष्ट तिथे थांबते ती, की तेव्हा एकाने ठरवलं पाहिजे की कोणाचं ऐकायचं. आणि नुसतं ऐकायचं नाही तर पूर्णपणे त्याच्या बाजूनी विचार करायचा. हे जर व्यवसायात आपण अंमलात आणलं तर खूप मनस्ताप होत नाही. आणि दुसरी म्हणजे जी भागीदारी असते ती खूप चांगली टिकते. आणि मला वाटतं हेच आम्ही आत्तापर्यंत करत आलो, की मतभिन्नता असली तरी
एक निर्णय घेतो आणि दुसरा त्याला पूर्णपणे पाठबळ देतो. केवळ जमीन घेणं, घरं उभारणं हा व्यवसाय होत नाही, तर हा ग्राहकाबरोबर ऋणानुबंध असल्याचं मानत आजवर परांजपे स्कीम कन्स्ट्रक्शन लिमिटेडनं काम केलंय. त्यांच्या कामाची गॅरंटी त्यांचे ग्राहकच नाही तर त्यांचे स्पर्धक सुद्धा देतात. गुणवत्तेच्या जोरावर कंपनीनं आजवर 200हून अधिक प्रकल्प बांधून हस्तांतरित केलेत. सध्या कंपनीचे देशभर 32हून अधिक प्रकल्प सुरू आहेत. या सर्व प्रकल्पात राहणाऱ्या 80,000 नागरिकांचं स्वतःच्या घराचं स्वप्न साकार करत त्यांच्या जीवनातील आनंदात परांजपे बंधूंनी भर घातली आहे. त्यामुळेच कंपनीवरील ग्राहकांचा विश्वास द्विगुणित झालाय. या प्रकल्पामध्ये वनारकेपासून पेंट हाऊसेस, रो हाऊसेस, व्हिलाज यांचा समावेश आहे. बांधकाम क्षेत्रात आजवर 23 दशलक्ष चौरस फुटाचं बांधकाम कंपनीनं केलं असून यापैकी 18.5 दशलक्ष चौरस फूट बांधकाम हे निवासी तर 4.5 दशलक्ष चौरस फूट बांधकाम व्यावसायिक आहे. टाउनशिप प्रकल्पांमध्ये मुख्यत्वे पुणे हिंजवडी येथील 138 एकरावर विस्तारलेली ब्ल्यू रिज ही टाउनशिप आणि 170 एकरांवर असलेली भूगाव मधील फॉरेस्ट ट्रेल्स टाउनशिप यांचा समावेश आहे. 1987 साली 1987 मध्ये आम्ही परांजपे स्कीम्स ही कंपनी चालू केली. पहिला प्रकल्प पुण्यातच चालू केला, श्रीराम अपार्टमेंट म्हणून, कोथरूडच्या मृत्युंजय कॉलनीमध्ये. आणि वी हॅव नेव्हर लुक्ड बॅक. 200पेक्षा जास्त प्रोजेक्ट आम्ही आता पूर्ण केलेले आहेत. आज पसारा खूपच वाढला आहे. 3 टाउनशिप्स आम्ही आत्ता करतोय. ब्ल्यू रिज ही हिंजवडीला जी आम्ही टाउनशिप डेव्हलप केली आहे, दॅट वॉज द सेकंड सँक्शन टाउनशिप. ब्ल्यू रिजची कन्सेप्ट खूप छान होती की वॉक टू वर्क, वॉक टू स्कूल. मग तिथेच आमची अतिशय छान अशी शाळा आहे. तिथे आम्ही स्पेशल इकॉनॉमिक झोन पण केला, जिथे IT कंपन्या आल्या. जवळजवळ 2.1 मिलियन स्क्वेअर फीट तिथे पहिल्यांदा आम्ही निर्माण केलं. म्हणजे जवळजवळ 20 लाखापेक्षा जास्त स्क्वेअर फीटचे आम्ही IT ऑफिसेस तिथे निर्माण केली. त्यामुळे तुम्ही त्या वसाहतीत राहायचं, चालत तुम्ही कामावर जा, तुमची मुलं चालत शाळेत जातील आणि अनेक स्पोर्ट्स फॅसिलिटीज असे क्रिएट केल्या. तिथे सुद्धा मला वाटतं एक वेगळं विचार होता. आपली मुलं परदेशात का जातात, तर तिकडचं राहणीमान, तिकडची स्वच्छता, तशा धरतीची कॉम्प्लेक्सेस जर इथे आपण केले तर आपली मुलं इथेच राहतील. जवळजवळ आता 4,500पेक्षा जास्त कुटुंब तिथे राहत आहेत आणि 50,000 तिथे जॉबही निर्माण झाले आहेत. भूगावच्या परिसरामध्ये ही एक 100 एकरपेक्षा जास्त अशी जमीन फॉर्च्युनेटली आम्हाला मिळाली. आणि मनात असंच होतं की इथे आज शिरल्यानंतर हे विश्वच सगळं वेगळं असं करायचं. इकडच्या बिल्डिंगमध्ये फक्त 10 ते 11% जागेवर बिल्डिंग आहेत, बाकी सगळी जागा मोकळी आहे. मला अगदी खात्री आहे की पुढच्या काही वर्षानंतर हा फॉरेस्ट सेलचा जो भाग आहे तो हिरव्या पाचूसारखा चमकत राहील. काय असा विचार करा, तुम्ही एका रस्त्यावरून जाताय जिथं मन प्रफुल्लित करणारी ताजी हवा वाहतीये. असं म्हणतात निसर्गाचा गंध दरवळतोय आणि आसपासची जमीन हिरवाईनं नटलेली आहे. शांततेत सुद्धा पक्ष्यांची किलबिल कानांना सुखावतीये. आणि हा असा रस्ता स्वप्नातला नाही तर फॉरेस्ट ट्रेल्सकडे नेणार आहे, तुमच्या स्वप्नातल्या घराकडे. फॉरेस्ट ट्रेल्समध्ये पाऊल टाकल्यानंतर तुम्ही भारतात आहात, पुण्यात आहात यावर तुमचा विश्वासच बसत नाही. सध्या पुण्यात फॉरेस्ट ट्रेल्स या प्रकल्पाची जोरदार चर्चा आहे. आणि ती का नसणार? पुण्याच्या चांदणी चौकातून सर्वच ठिकाणांना जवळ असा हा फॉरेस्ट ट्रेल्सचा प्रकल्प साकारलाय. डेक्कन, हिंजवडी, NDA, बावधन, सिंहगड रोड अशा सर्वच ठिकाणाहून फॉरेस्ट ट्रेल्स हा प्रकल्प जवळ आहे. 170 एकराच्या परिसरात हा प्रकल्प उभा आहे. सो फॉरेस्ट ट्रेल टाउनशिपमध्ये बरेच रेसिडेन्शियल क्लस्टर्स आहेत. मोठे बंगले, रो हाऊसेस, 1 BHK, 2 आणि 3 BHK प्रीमियम होम्स आणि आमची आथश्री. सो पहिल्यांदा बंगल्यांचा क्लस्टर जेव्हा चालू केला तेव्हा टोटल आमच्याकडे 400 बंगले होते
आणि 3 क्लस्टर्स मिळून हे 400 बंगले आहेत. सो त्याला कॅस्केड, क्रेसेंट आणि मेडोज अशा वेगवेगळी नावं दिलेली आहेत. आणि आता इथे मोर दॅन 60% लोक ॲक्च्युली फर्स्ट टाईम होम म्हणून राहतात आणि नदर 20% वीकेंड होम म्हणून वापरतात. आपण राईटला वरती आलो की क्लिफ म्हणून आमचं एक एक्सक्लुझिव्ह लाईफस्टाईल क्लब आम्ही केलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही वेगळी मेंबरशिप घेऊन बँक्वेट हॉल, गेस्ट रूम्स, रेस्टॉरंट आहे, स्विमिंग पूल आणि व्हेरियस रेक्रिएशनल फॅसिलिटीज आहेत. लेफ्ट हँड साईडला तुम्हाला जे दिसतं आहे ते सगळं हायलँड्स म्हणून आमचे 2 आणि 3 बेडरूम प्रीमियम अपार्टमेंट्स आहेत, ज्याच्यामधनं अमेझिंग व्ह्यू दिसतात. काही मानस लेकचे, काही डोंगराचे आणि 1200हून अधिक अपार्टमेंट्स आहेत तिकडे. आणि त्याच्याही अगदी पुढे गेलं तर जेव्हा आपण टाउनशिप म्हणतो त्याच्यामध्ये पोलीस स्टेशन, फायर स्टेशन आणि शाळा, हॉस्पिटल ह्या सगळ्या गोष्टी डेव्हलपरला द्याव्या लागतात. त्यामुळे हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे आमच्याकडे ऑलरेडी रेडी आहे. त्याच्या पुढे गेलं तर वन ऑफ द मेन युनिक फीचर्स किंवा म्हणून USP जे म्हणतो फॉरेस्ट हिलचं ते म्हणजे आमचा स्पोर्ट्स क्लब आहे. आणि त्या स्पोर्ट्स क्लबमध्ये टेनिस कोर्ट, बॅडमिंटन कोर्ट हे ऑपरेशनल आहे, क्रिकेट ग्राउंड ऑपरेशनल आहे. आणि त्यातून वेगळं म्हणजे आम्ही इक्विस्ट्रियन सेंटर केलं आहे, म्हणजे हॉर्स रायडिंग अकॅडमी आणि पेट झू हा तयार केलेला एक छोटं आम्हाला तिथे स्टेबल आणि त्याच्या आजूबाजूला जो ट्रॅक आहे, हॉर्स ट्रॅक ज्याला म्हणतो, तो ऑलरेडी रेडी आहे. आणि ज्या लोकांना रायडिंग शिकायचं आहे किंवा जस्ट ॲनिमल्स खूप आवडतात, एस्पेशली लहान मुलं, ती सगळी खूप वेळ पूर्ण डे टाईम ॲक्टिव्हिटी म्हणून त्यांचा तिथे वेळ जातो. ह्या टाउनशिपमध्ये इट इज 80% ओपन. सो आउट ऑफ 180 एकर्स इट्स 80% ओपन. आणि आम्ही स्वतः 30,000हून अधिक झाडं लावली आहेत. हा प्रोजेक्ट जो करतोय तो खरंच निसर्गप्रेमी लोकांसाठी बनवलेला आहे. आणि त्याच्या पुढे गेलं तर आमचं सिनियर सिटीझन हाऊसिंग म्हणजे जी आथश्री ब्रँड आहे, ज्येष्ठ नागरिकांसाठी जो प्रोजेक्ट करतोय, त्याची सर्वात मोठी मिनी टाउनशिप आपण म्हणू ती इथे डेव्हलप केली आहे. महाब्रँड्सच्या या भागामध्ये आता वेळ होते एका छोट्याशा ब्रेकची. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्हीचा महाराष्ट्रीयन ब्रँड्सना सलाम करणारा कार्यक्रम महाब्रँड्स. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. लोकांची घरं बांधताना त्यांनी गुंतवलेल्या पैचा त्यांना उपयोग झाला, कुठेही फसवणूक झाली नाही आणि आपलं स्वप्नातलं घर आपल्या हातात आलं, ही भावना निर्माण होणं महत्त्वाचं असतं. परांजपेंना या सगळ्या गोष्टींचं योग्य भान होतं आणि म्हणूनच त्यांनी उभारलेली प्रत्येक वास्तू ही वैविध्यपूर्ण आणि आधुनिक आहे. पाहूया. एखाद्या जंगल सफारीला जावं असा अनुभव फॉरेस्ट ट्रेल्समध्ये तुम्हाला येतो. महानगरांमधून ज्या सोयी सुविधा आपल्याला अनुभवता येतात त्याही पेक्षा अनेक पटीनं जास्त अत्याधुनिक सुविधा या प्रकल्पात आहेत. 80 एकर जागेत बांधकाम करण्यात आलंय. यामध्ये 1 बेडरूम फ्लॅटपासून ते 2 बेडरूम, 3 बेडरूम, पेंट हाऊस, बंगलोज यांचं अतिशय उत्कृष्ट नियोजन करत बांधकाम करण्यात आलंय. याशिवाय शाळा, फायर ब्रिगेड स्टेशन, रुग्णालय, खेळाची मैदानं, 180 एकरात पसरलेल्या फॉरेस्ट ट्रेल्सचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी परांजपे ग्रुपनं स्टड फार्मची निर्मिती केली आहे. फॉरेस्ट ट्रेल्समध्ये राहणाऱ्या सदस्यांना घोडेस्वारीचा आनंद घेता यावा, तसंच लहान मुलांना घोडेस्वारीचं शास्त्रोक्त प्रशिक्षण मिळावं, ही यामागची संकल्पना आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या जातीचे घोडे आपल्याला पाहायला मिळतात. प्रशिक्षणासाठी खास ट्रेनर सुद्धा नेमण्यात आलेत. संध्याकाळी इथे घोड्यांच्या कसरती होतात. हे दृश्य डोळ्यांना सुखावणारं असतं. स्टड फार्मवरची संध्याकाळ सुखद आनंद देऊन जाते. घोडेस्वारीसाठी स्वतःचा स्टड फार्म
आणि 40,000 स्क्वेअर फूटचा क्लब हाऊस, ज्या क्लब हाऊसमध्ये रेस्टोबार, गेस्ट रूम, पूल टेबल, स्विमिंग पूल, जिम्नॅशियम आणि अॅम्फी थिएटर आहे. विश्वासाच्या जोरावर कंपनीनं ग्राहकांशी पिढ्यानपिढ्याचं नातं जोडलंय. समाजाला ज्या गोष्टींची गरज आहे त्याची निर्मिती करणं हे आमचं काम आहे. आणि मग असं निदर्शन झालं की प्रत्येक 5व्या घरामध्ये काही कारणांमुळे ज्येष्ठ नागरिक एकटे राहत आहेत. आता ज्येष्ठांना ना ह्या गजबजलेल्या शहरांमध्ये रस्ता क्रॉस करणं हे सुद्धा इम्पॉसिबल झालं आहे. परदेशात सिनियर हाऊसिंग हा फार मोठा झालेला असा व्यवसाय आहे. असे काही इन्सिडेंट झाले, ते दुःखद इन्सिडेंट झाले की ती व्यक्ती आमच्या सोसायटीतली गेली आणि त्यांची मुलं आलीच नाहीत. मनाला चटका लावून जाणाऱ्या अशा त्या घटना होत्या. आणि त्यांनी श्रीकांत आणि मी असं निश्चय केला की काहीतरी वेगळं करायला पाहिजे. परदेशात जाऊन तिकडे काय असतं याचा खूप आम्ही अभ्यास केला. पण शेवटी इकडच्या आपल्या लोकांना, इकडच्या आपल्या ज्येष्ठांना काय आवडेल याचं भान ठेवून आम्ही तो प्रकल्प पहिल्यांदा चालू केला. आणि 2000 साली आम्ही पाषाणला अथश्री चालू केलं. तिथे कॅन्टीन असतं, ॲम्ब्युलन्स आहे, हॉस्पिटलच्या बरोबर टायअप्स आहेत, सेवक वर्ग असतो, हवं नको ते बघितलं जातं, सोशल ग्रुप्स आहेत, खूप धमाल करतात. म्हणजे त्यांना वेळच कमी पडतो. म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना वेळ कसा घालवावा हे एक मोठी समस्या असते. अथश्रीमधल्या लोकांना वेळ पुरतच नाही, इतकी ते धमाल करतात. आणि एका त्या आमच्या अथश्री म्हणजे ऑस्पिशियस न्यू बिगिनिंग असं त्याचं आहे, म्हणजे अथश्री. सो त्या एका संकल्पनेने संबंध जो स्टिग्मा होता तो निघून गेला. आता खूप जणं करतायत, पण जवळजवळ 2500 टेनमेंट्स म्हणजे घरं आम्ही अथश्रीच्या रूपाने बांधली आहेत. बरोडा, बेंगलोर अशा ठिकाणी आम्ही ती बांधलेली आहेत आणि पुण्यात तर आहेतच. परांजपे बंधूंनी बांधकाम क्षेत्रात काळाच्या कसोटीवर टिकून राहणारी स्वतःची एक शैली विकसित केली आहे. म्हणूनच नाविन्याचा ध्यास जपणारं त्यांचं प्रत्येक बांधकाम एकापेक्षा एक सरस असतं. काळाच्या प्रवाहासोबत विस्तारत गेलेल्या या कंपनीनं आज भव्य दिव्य स्वरूप प्राप्त केलंय. आणि या यशस्वी वाटचालीतला आणखी एक मानबिंदू त्यांनी साकारलाय, आणि तो म्हणजे फॉरेस्ट ट्रेल्स. पुणेकरांची जीवनशैली बदलवून टाकणारं फॉरेस्ट ट्रेल्स आज पुणेकरांचं आकर्षण ठरतंय. भूगावच्या निसर्गरम्य वातावरणात फॉरेस्ट ट्रेल्सनं वेगळा स्टेटस सिम्बॉल निर्माण केलाय. परांजपे बंधू केवळ एकामागोमाग एक बांधकामांची रास उभारत गेले नाहीत, तर सामाजिक भान जपत त्यांनी वेगळे प्रयोग केले. 2001 मध्ये परांजपे स्कीम यांनी देशामध्ये प्रथमच खास ज्येष्ठ नागरिकांसाठी अथश्री नावाचा निवासी प्रकल्प सुरू केला, ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक असणाऱ्या सर्व सोयी सुविधांचा समावेश आहे. आजवर 2000हून अधिक ज्येष्ठ त्यांचं जीवन अथश्रीमध्ये अतिशय सुखासमाधानाने व्यतीत करतायत. श्रीकांत परांजपे यांचे ज्येष्ठ चिरंजीव राहुल यांनी मेलबर्नमध्ये फायनान्स या विषयात MBA केलाय, तर कनिष्ठ चिरंजीव साहिल यांनी सिंगापूरमध्ये प्रॉडक्ट डिझाईन या विषयात पदवी घेतली आहे. शशांक परांजपे यांचे मोठे चिरंजीव अमित यांनी अमेरिकेतल्या पर्ड्यू युनिव्हर्सिटीमधून कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट विषयाची पदवी घेतली आहे. तसंच त्यांनी ISB हैदराबाद येथून फॅमिली बिझनेस मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण केलाय. तर धाकटे चिरंजीव यश यांनी लंडन येथील मँचेस्टर युनिव्हर्सिटीमधून B.Archचं शिक्षण पूर्ण केलंय. या चौघांनीही परदेशात उच्च शिक्षण घेऊन व्यवसायात आपला ठसा उमटवलाय. फॅमिली बिझनेस किंवा जे बॉन्डिंग म्हणतो त्याच्यातला सर्वात मोठा ॲस्पेक्ट आहे की एकत्र राहणं. न्यूट्रल किचन पण एकत्र राहणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आय थिंक आम्ही ते पहिल्यापासून करत आलेलो आहे. पहिल्यापासनं डिनर टेबल टॉक जे आपण म्हणतो ते फक्त कन्स्ट्रक्शन आणि रिअल इस्टेटवर होते. त्यामुळे पहिल्यापासनं तेच एक आहे समोर. त्या बिझनेसमध्ये नुसतंच येण्यापेक्षा काहीतरी टेक्निकल नॉलेज घेऊन आलं तर स्केलेबिलिटी जी आपण म्हणतो की कुठल्याही बिझनेसवरनं A to B जायला जी काय गोष्ट लागते ती शिकणं महत्त्वाचं असतं. पण एव्हरीथिंग इज रिलेटेड टू कन्स्ट्रक्शन ऑर रिअल इस्टेट अँड अलाइड ॲक्टिव्हिटीज. सो आपण म्हणतो तसं की नुसताच बिझनेस आहे म्हणून बिझनेस ओनरचा मुलगा आत आला बिझनेसमध्ये हे आम्हाला पहिल्यापासून नको होतं. प्रत्येकाचा 45 minutes to 1 hour इंटरव्ह्यू घेतला होता, इंडक्शन इंटरव्ह्यू,
की तुम्ही काय करा. सो ते एक बेसिक प्रोटोकॉल जे असतात ते आम्ही करत करत कंपनीमध्ये आलेलो आहे. कस्टमर सॅटिस्फॅक्शन, इंटरॅक्शन, ट्रान्सपरन्सी जी आधी नव्हती असं नाही, पण आता सोशल मीडिया आणि या सगळ्यांमुळे जी वाढलेली आहे, तर ती आणखीन किती तुम्ही ट्रान्सपरंट राहू शकता. सो अशा व्हेरिड चॅलेंजेस जे आहेत ते प्रायोरिटी आम्ही ॲज अ यंगर जनरेशन समजतो. ऑब्व्हियसली एक्सपान्शन आणि हे हँड इन हँड आहे, बिझनेसमध्ये करावंच लागतं, पण हे काय काय जे बेसिक्स आहेत ते जर स्ट्रॉंग केले तर ते एक्सपॅन्शनला जरा इझी जाईल असं आम्हाला वाटतं. माणूस हा कुटुंब आणि समुदायात रमणारा जीव आहे. त्याच्यातील सकारात्मक ऊर्जा एकवटावी आणि त्यातून सर्वांचीच प्रगती व्हावी या हेतूनं परांजपे ग्रुपनं हॅपीनेस नेटवर्क सुरू केलाय. ग्राहकानं परांजपे स्कीम मध्ये घर घेतल्यावर तो हॅपीनेस नेटवर्कचा सदस्य होतो. हॅपीनेस नेटवर्कच्या माध्यमातून सर्व ग्राहकांसाठी कंपनी वर्षभर अनेक सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धांचं आयोजन करते, ज्यामुळे ग्राहकांचा शेजार, त्यांचे मित्र, कुटुंब बनतात आणि एक आनंदी, चैतन्यशील समूह तयार होतो. परांजपे स्कीमची काही ठळक वैशिष्ट्य पाहूयात. घराचं पोझिशन दिल्यानंतर आवश्यक सर्व बाबींचा पुरवठा आणि मदत. हॅपीनेस नेटवर्कच्या माध्यमातून डिजिटल सोसायटी मॅनेजमेंट. सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी सांस्कृतिक स्पर्धा आणि कार्यक्रमांचं आयोजन. आपला व्यवसाय वाढवण्यासाठी हॅपीनेस नेटवर्कच्या माध्यमातून प्रसिद्धी. ग्राहकांच्या माध्यमातून कोणी घर घेतल्यास त्यांना मोबदला. घर भाड्यानं देण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा. ग्राहकांना अद्ययावत ठेवण्यासाठी कंपनीचं स्वतःचं मासिक. आंतर सोसायटीत क्रिकेट, फुटबॉल अशा विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन. आजही पुण्यात असे अनेक ग्राहक आहेत की जे आम्ही परांजप्यांच्या स्कीममध्ये राहतो हे अभिमानानं सांगतात. मराठीपणा, मराठी संस्कृती, मराठी अस्मिता जपत परांजपे स्कीमनं जे जे चांगलं ते स्वीकारत व्यवसायाची गौरवशाली परंपरा जपली आहे. दोन्ही टाउनशिपच्या माध्यमातून अतिशय लॅव्हिश अशी हक्काची घरं लोकांसाठी परांजपेंनी उभी केली. काळाचा विचार करत अतिशय मजबूत आणि टिकाऊ बांधकाम केलं. लोकांच्या कष्टाचा आणि घामाचा जो पैसा आहे त्याचा अगदी योग्य मोबदलाच आपण म्हणू शकतो. हा परांजपेंच्या या कल्पकतेला खरंच सलाम. आणि इथे थांबण्याची वेळ होते. पुन्हा भेटायचं आहेच पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.